ठाणे शहरात छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त भव्य शिवसन्मान ज्योत यात्रा उत्साहात संपन्न झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा, स्वराज्याच्या संकल्पनेचा आणि सुशासनाच्या मूल्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। तलापळी येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी यात्रेला सुरुवात झाली। ढोलताशांच्या गजरात, लेझिमच्या ताल्यावर आणि शिवरायांच्या जयघोषात संपूर्ण ठाणे नगरी दुमदुमली। शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही यात्रा पुन्हा तलावपाळी येथे संपन्न झाली। सुमारे 500हून अधिक शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता। यात्रेत शिवरायांचा आकर्षक रथ हे विशेष आकर्षक ठरले। युवक, महिला व लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत ठिकठिकाणी अभिवादन केले। यंदा साध्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करत शिवनेरी किल्ल्यावरून आणलेली सन्मान ज्योत शहरभर फिरवण्यात आली आहे। भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात ही यात्रा यशस्वीरित्या पार पडली आहे। शिवसन्मान यात्रा या ठिकाणी आयोजित केली आहे। तुम्ही बघाल की दरवर्षीप्रमाणे ठाण्यामध्ये जल्लोष आणि आनंदाचं वातावरण आहे। शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। असाच आनंद पूर्ण देशामध्ये आहे आणि ठाण्यातर्फे मी सर्वांना शिवजयंती खूप खूप शुभेच्छा। हिंदू स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती 395वी जयंती आहे। या जयंतीनिमित्त सकल मराठा समाज आणि पगड जातीतर्फे दरवर्षी शिवसन्मान ज्योत यात्रा ही शिवनेरी ज्योत इथे येते आणि छत्रपती शिवाजी मैदानातून पुढे ठाण्यावर फिरते। त्या ज्योतीचे सन्मानित स्वागत करायला ठाणेकर जनता आतुरतेने वाट बघत आहे। त्यामुळे सकल मराठा समाज हा आता शिवजयंती निमित्त शिवसन्मान ज्योत यात्रेचा नियोजन केलेलं आहे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावरून जी ज्योत निघते ती या ठिकाणी आलेली आहे। तिचं स्वागत झालेलं आहे प्रचंड जल्लोषात। आणि त्यानंतर आता जी नेहमीप्रमाणे आपला शिवज्योत यात्रा जी आली तर स्वागत झाल्यानंतर ठाणे शहरामध्ये बाईक रॅली आणि रिक्षांची रॅली ही संपूर्ण ठाणे शहरामध्ये असते। त्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमावरती माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचं सावट आहे। त्यामुळं यावर्षीचे सर्व जे जाहीर कार्यक्रम असतात, आदर सत्कार असतात किंवा इतर काही पोवाडे म्हणा किंवा काय म्हणा सांस्कृतिक कार्यक्रम असतात, या सर्व कार्यक्रमांना यावर्षी थोडंसं दुःखाची आम्ही दुखवटा म्हणून ते कार्यक्रम न करता फक्त शिवसन्मान ज्योत यात्रा आणि बाईक रॅली ही करत आहोत।